नाशिकमध्ये पोषण आहारामध्ये किडलेले कडधान्य आणि कच्च्या पोळ्या असल्याचं उघडकीस आलंय। 44 आश्रमशाळांमधील 1800 विद्यार्थ्यांना हा आहार दिला जातोय। आमदार हिरामण खोसकरांनी अचानक इथे भेट दिली आणि त्याच्यानंतर या बाबी उघड झाल्या। मुंडेगावच्या सेंट्रल किचनमधून हा सगळा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे। आता मंत्रालयात बैठक घेऊन दोषींवर निलंबनाची कारवाई करणार अशी माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, खोसकरांनी नेमकं कुठे भेट दिली होती आणि काय नेमकं त्यातून समोर आलं असं त्यांनी म्हटलेलं आहे? इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर यांनी या सगळ्या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। प्रामुख्यानं ज्या आदिवासी आश्रमशाळा असतात, जवळपास 1800हून अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात, त्यांचा रहिवास असतो आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये त्यांना दिलं जाणारे जे जेवण आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे अशा स्वरूपाचं हिरामण खोसकर यांच्या पाहणीमध्ये आलेलं आहे। अधिकाऱ्यांसमोर जाऊन त्यांनी थेट सेंट्रल किचन या मुंडेगावच्या ठिकाणी भेट दिलेली होती आणि त्या ठिकाणी पाहणीमध्ये सडलेल्या अवस्थेमध्ये भाजीपाला मिळून आला, सोबतच कडलेलं जे धान्य आहे ते त्या ठिकाणी दिसून आलं आणि कच्च्या पोळ्या या सगळ्या दरम्यान वितरित केल्या जात असल्याचं त्या ठिकाणी दिसून आलं। त्यामुळे हिरामण खोसकर यांनी संताप व्यक्त केलेला आहे। अधिकाऱ्यांना धारेवर धरलेलं होतं आणि संबंधित जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी वरिष्ठ पातळीवर नेत्यांना, मंत्र्यांना याबाबतची माहिती देणार असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येतं। त्यामुळे आगामी काळामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रदीप जी, किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।